नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला नवा खरं तर नाव देण्यावरून साधू महंतांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झालेत आणि त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी नवा वाद निर्माण झालाय। त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त हेच शाही स्नानाचं मूळ स्थान असल्याचा दावा त्र्यंबकेश्वरमध्ये आलेल्या अध्यक्षांनी केलाय आणि त्यांच्या दाव्यानं नाशिकच्या रामकुंड तपोवनात होणाऱ्या कुंभमेळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नेमका काय आहे हा वाद, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। कुंभमेळा भरण्यापूर्वीच वादाचा मेळा नाशिकात सुरू झालाय। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभला त्र्यंबकेश्वर कुंभ असं नाव देण्याची मागणी त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांनी केली। त्या मागणीला नाशिकमधील साधू महंतांनी विरोध केलाय। अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी शाही स्नानाचं मुख्य स्थान कुशावर्त असल्याचा दावा केला। इतकंच नाही तर 13 पैकी 10 आखाडे एकट्या त्र्यंबकेश्वरमध्ये असून अमृताचा थेंब देखील कुशावर्तात पडल्याचा दावा शैवपंथी आखाड्याच्या प्रमुखांनी केलाय। ठीक है, उनके रिकॉर्ड में है, लेकिन हमें रिकॉर्ड को ठीक करना पड़ेगा। ऐसा भी माना गया है कि भाई नासिक जिला है, जिले के बाद यहाँ का नाम दिया होगा, परंतु नियम ये है कि पहले यहाँ का नाम होना चाहिए, बाद में जिले का नाम होना चाहिए। परंपरा हमारी ऐसी होनी चाहिए। हम पूरा प्रयास करेंगे कि जो भी गलतियाँ हुई उनमें सुधार किया जाए। बिल्कुल बात होगी, सीएम साहब से बात होगी, पूरी बात होगी। इसलिए आप लोग जो है ये स्वस्थ रहे कि मैंने आपके लिए कुशावर्त जानबूझ के लाखों बरस की जहां अखाड़े आन बान शान के लिए जाने जाते हैं, आज उसके लिए आपके हित में निर्णय लिया गया कि आप लोग शहर से बाहर जा रहे हैं। त्र्यंबकेश्वर मधील शैवपंथीय साधू महंतांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच नाशिकच्या पंचवटी तपोवनातील वैष्णवपंथीय आखाड्यांच्या प्रमुखांनी सुद्धा सावध पवित्रा घेतलाय। प्रशासकीय नोंदींप्रमाणे त्र्यंबकेश्वरमध्ये वैष्णव साधू महंत पंचवटीत स्नान करतील, त्यामुळे सर्व 13 आखाड्यांच्या प्रमुखांनी तोडगा काढण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं। बढ़िया से हो, अपने प्रशासन को जानकारी दे और प्रशासन से काम करे, तो ये जो कुंभ मेला बढ़िया होना चाहिए, ये विचार करना चाहिए ना। आपस में वाद विवाद कहीं है तो उसको दूर रखते हुए ये करना चाहिए। वादामुळे त्र्यंबकेश्वर मधील कुशावर्त कुंड पुन्हा एकदा सर्व दावे प्रतिदाव्यांचं केंद्र बनलंय। त्र्यंबकेश्वर मंदिरापासून काही मीटर अंतरावर असलेलं कुशावर्त अगदी छोटं असल्यानं या कुंडात कोट्यवधी भाविकांचं स्नान कसं होणार हे आव्हान प्रशासनाच्या समोर निर्माण झालंय। शैव आणि वैष्णव या दोन पंथांमधल्या साधू महंतांमध्ये पुन्हा एकदा कुंभमेळा, खरा कुंभमेळा कुठे आणि कुंभमेळ्याचं मूळ स्थान कोणतं यावरून वाद निर्माण झालाय। अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र गिरी महाराज यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन एक दावा केलाय। तो त्यांचा दावा असा आहे की हे जे कुशावर्त माझ्या बाजूला दिसतंय हेच कुशावर्त जे आहे ते कुंभमेळ्याचं मूळ स्थान आहे। अमृताचे जे 3 थेंब पृथ्वीवरती पडलेले होते त्यापैकी एक थेंब नाशिकच्या या कुशावर्तामध्ये पडलेला होता आणि म्हणून कुंभमेळ्याचं शाही स्नान जे आहे ते या कुशावर्तामध्ये पार पडतं, अशा प्रकारचा दावा त्यांनी केलाय। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वीच कुंभमेळ्याचं मूळ स्थान कोणतं, नाशिकला काय नाव द्यायचं, असा पेच निर्माण झाला। परिणामी या वादावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।